नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे. सध्या जे काही कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालेलं होतं आणि हे डिप्रेशन भारताच्या भूभागावर आलेलं होतं, त्याची सध्या काय परिस्थिती ते आपण अपडेट घेणार आहोत. शिवाय एक महत्त्वाची अपडेट म्हणजे मध्य भारतावर याचा संपूर्ण प्रभाव तयार झालेला दिसतोय. सध्या डिप्रेशनचं आता वेलमार्क लो प्रेशर झालेलं आहे, त्यामुळे डिप्रेशनचा प्रभाव डिप्रेशन म्हणून संपलेला आहे. या ठिकाणी आपण बघतो की पश्चिम बंगालमध्ये तयार झालं. हे डिप्रेशन संपूर्णपणे क्रॉस करून झारखंडमधून उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोहोचलं आणि ते समाप्त झालेलं आहे. त्यामुळे आता त्याचं पुढे एक चक्राकार स्थिती किंवा वेलमार्क लो प्रेशर म्हणून कार्य राहील. 19/8/2026 ऑगस्टला काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आठवड्याभराची. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस झाला, बाकी कुठेही पाऊस झालेला नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण जर याचं पर्सेंटेज काढलं, 39% घट मध्य महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये 81% घट व विदर्भात 76% घट आणि एकूण 50% घट आहे. म्हणजे 50% सुद्धा भागात पाऊस पडलेला नाही. आणि जर मराठवाड्याची जिल्ह्यांची जर तुम्ही आकडेवारी घ्यायला गेलात तर ती भयानक आहे. आपण त्यावर आत्ता न बोललेलं बरं. 19 तारखेला जी महाराष्ट्राची आकडेवारी आहे त्या आकडेवारीकडे आपण बारकाईने नजर जर टाकली तर आपल्याला यामध्ये असं स्पष्ट दिसतं आहे की अजून कोकण आणि गोव्यामध्ये, आता गोव्यात दुष्काळी परिस्थिती आहे, कोकणात पाऊस चांगला झाला आहे, परंतु गोव्यामुळे कोकणाची सरासरी घसरलेली आहे आणि आता तिथे 96% पावसाची नोंद आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये आपण अतिवृष्टी बघितली होती, परंतु आता तिथेसुद्धा 111% फक्त पाऊस झालेला आहे, कारण पावसाची जी सरासरी ती पटापट उतरते आहे. मराठवाड्यामध्ये 21%वर घट पोहोचलेली आहे, विदर्भात 19%वर घट पोहोचली आहे आणि टोटल एकूण महाराष्ट्रामध्ये सध्या 95% पावसाची नोंद आज 19 ऑगस्टला आहे. रोज संध्याकाळी आपण शक्यतो देशातील आकडेवारीवरही नजर टाकत असतो. 13% घट आहे, म्हणजे 87% पावसाची नोंद देशात झालेली आहे. ही 95%पर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं, परंतु त्या दृष्टीने कुठलीही प्रगती अद्याप झालेली नाही. महाराष्ट्रात पाऊस कुठे पडतो आहे? आता बघा, पाऊस पडतो आहे म्हणजे अगदी महाराष्ट्रातही समजा आपण इथे मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस बघतो आहोत, मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस आहे, विदर्भामध्ये ती तुरळक पाऊस आहे. परंतु आपल्याला जो काही नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी जो पाऊस दाखवला जातो आहे तो पाऊस म्हणजे ज्याला कमी दाबामुळे पाऊस दाखवला जातो आहे, डिप्रेशनमुळे दाखवला जातो, त्याचा परिणाम जरी मॉडेल दाखवत असले तरी तिथे होताना दिसत नाही. उलट आपण असं बघतो आहे की तेलंगणामध्ये विदर्भापेक्षा चांगली पावसाळी परिस्थिती दिसते आणि कोकणामध्ये मात्र अधून पावसाची नोंद होते. परंतु एकूण आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला तर मग सप्टेंबरमध्ये मान्सूनला माघारी फिरण्याकरता लवकर वातावरण तयार होईल असं दिसतं आहे. परंतु आपल्याला हे आत्मविश्वासाने सांगता येणार नाही, कारण जर डिप्रेशन तयार झाले, कमी दाब तयार झाले आणि ते शेवटापर्यंत पोहोचले तर परिस्थिती बदलू शकते. कारण यापूर्वी आपण बघितलेलं आहे की मान्सून परतल्यानंतर देखील या ठिकाणी पाऊस झालेले आहेत. आपण बघतो कुठलंही मॉडेल सध्या महाराष्ट्रात जुळत नाही. विदर्भामध्ये आपल्याला आज पूर्व विदर्भामध्ये पाऊस दाखवलेला होता, परंतु पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. उद्या देखील दाखवला आहे. कोकणात मात्र अंदाज काही प्रमाणात जुळतो आहे, परंतु महाराष्ट्रातलं चित्र समाधानकारक नाही आणि हे प्रत्येक दिवशी वातावरण कमी कमी होत जाण्याची भीती आहे. त्यामुळे फार समाधानकारक परिस्थिती निर्माण होईल असं कुठलंही चित्र नाही. आपण बघतो की जसं जसं आपण 26, 27, 28 तारखेपासून पुढे आपण जर बघितलं तर संपूर्णपणे सिस्टम विरुद्ध दिशेने सरकत आहेत, म्हणजे मागे फिरत आहेत. आणि असं जर होणार असेल तर चिंताजनक परिस्थिती आहे.
मॉडेलमध्ये दाखवल्या गेलेल्या भागात देखील पाऊस होत नाही. ही चिंताजनक गोष्ट आहे. ECMWF मॉडेलनुसार आपण जरी अंदाज बघितला तरी आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेला पाऊस दाखवला जातो आहे. आजही दाखवला होता, परंतु तसा पाऊस पडलेला नाही. 21लाही विशेष पाऊस. 22 तारखेला थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून पाऊस दाखवला जातो आहे. घाटमाथ्यावर पाऊस आहे आणि ही चिंताजनक गोष्ट आहे, कारण महाराष्ट्रामध्ये पावसास पोषक वातावरण बनत नाही. आपण बघतो की किरकोळ ढगाळ परिस्थिती कुठेतरी गडचिरोलीमध्ये, कुठेतरी नागपूरच्या आजूबाजूने दाखवली जाते, परंतु त्याचा फार परिणाम महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही. 20 तारखेला कुठल्याही प्रकारचं विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही. स्थानिक वातावरणाचे ढग आहेत. जर कुठे स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस पडू शकतो, परंतु विशेष वातावरण नाही. 21 तारखेला मात्र थोडं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात पाऊस होणं अपेक्षित आहे. आणि थोडं 22 तारखेला छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, लातूर या भागात थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जातं आहे. त्यानंतर आपण जसा हा अंदाज 23कडे घेऊन जातो आहे, तर त्याही दरम्यान थोडं लातूर आणि पूर्व विदर्भात किरकोळ वातावरण दाखवलं जातं आहे. कोकणातील वातावरण एक कमजोर होतं आहे. केवळ पूर्व विदर्भ एवढंच आता पावसाचं वातावरण दाखवलं जातं आहे, परंतु त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची जेव्हा मी प्रतिक्रिया घेतो तेव्हा मला असं सांगितलं जातं की सर, अंदाज जुळत नाही आहेत मॉडेलचे देखील. त्यामुळे आता एक शेवटची आशा केवळ पावसाची पूर्व विदर्भामध्ये आहे. बाकी कुठेही पावसासाठी अनुकूल वातावरण नाही. आणि चिंता यामुळे शेतकऱ्यांची वाढत चाललेली आहे, कारण पिकं अतिशय चांगली आहेत आणि पिकं सुकू लागली आहेत, ऊन धरू लागली आहेत. आता पावसाची गरज आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांकडे जर पाणी उपलब्ध असेल, ज्या भागात चांगला पाऊस झालेला आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी आता झाडांना पाणी देणं आवश्यक आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.